मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीएस संदर्भात राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे आणि काल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी काल मोठा एक गौप्यस्फोट एबीपी माझाशी बोलताना केला होता। आमदार साहेब, काल आपण एक गौप्यस्फोट केला होता, मात्र तुमचं स्पष्ट वक्ते पण महाराष्ट्राला माहीत आहे। नेमकं काय झालं होतं आणि कोण व्यक्ती होता? नाही, मी सांगितलं की 2-4 खाते अशी होती की ज्यांच्या ओएसडीच्या सोबत संपर्कात असणारे काही स्वीय सहाय्यक हे सातत्यानं आमदारांच्या संपर्कात असायचे। माझ्यासारखा माझ्या पक्षाच्या इतर आमदारांना पण तो अनुभव आहे। त्यामधले 2-4 डिपार्टमेंट खरंच तसे होते की त्यांनी पैशाची मागणी केली होती आणि या मागणीवर मी ठाम आहे। त्यामध्ये मी भुमरे साहेबांकडे असलेलं जे खातं होतं फलोत्पादन आणि रोजगार हमी योजनेचं, त्यानंतर तानाजी सावंत यांच्याकडं आरोग्य खात्याचा कारभार होता, अब्दुल सत्तारांकडे कृषी खात्याचा कारभार होता, संजय राठोडांकडे मृद व जलसंधारणाचा कारभार होता। आता प्रश्न असा आहे की हे चारही माणसं यांच्याशी माझा प्रत्यक्ष कधी संपर्क आला नाही। ज्यावेळेस कृषी मंत्री म्हणून अब्दुल सत्तार याची तेव्हाच फक्त तेवढा नमस्कार वगैरे व्हायचा। तानाजी सावंत आमच्या भागात कधी आलेच नाहीत। पण जर एखादं संबंधित काही आपल्याला त्या भागाचं काम करून घ्यायचं असेल किंवा निधी घ्यायचा असेल, आमदारांना निधी घ्यायचा असतो, त्यावेळेस त्या ओएसडींच्या खाली सुळसुळाट असायचा आणि त्या सुळसुळाटमधले गोंधळातली लोक साधारणपणे यायची, संपर्क करायची, मला न करता प्रत्यक्ष, कारण होऊ शकते बाबा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होईल म्हणून माझे जे काही स्वीय सहाय्यक असतात मुंबई आणि इथले सोबत मुंबईला, त्यांच्यासोबत पण संपर्क करायची की बाबा थोडं आम्हाला देवाणघेवाण केली तर आम्ही मग ते ओएसडींकडे देऊन तुमचे कामं मार्गी लावू। असं फक्त एवढ्याचाच अनुभव नाही, तर बऱ्याच लोकांचा अनुभव आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दादांच्याकडे असलेलं डिपार्टमेंट वगळता अनेक डिपार्टमेंट मला सांगता येतील की तिथे आम्हाला पैशाची मागणी झाली, पण मी काही ती मागणी पूर्ण केली नसल्यानं जिल्ह्यामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात निधी आणू शकलो नाही, हे मात्र खरं। आमदार साहेब, काल तुम्ही रोजगार हमी योजना खात्याचा उल्लेख केला होता, आता आणखी तुम्ही 3 खात्याचे आणखी तुम्ही आता उल्लेख केलेला आहे। ते ओएसडी कोणते महाराष्ट्राला कळू द्या, कारण मुख्यमंत्र्यांनी आणि तुमचे नेते अजित पवारांनी राज्यात चांगलं शासन असलं पाहिजे, स्वच्छ शासन असलं पाहिजे असा प्रयत्न त्यांचा आहे। ही लोक कोण आहे महाराष्ट्राला कळू द्या ना। पण त्यांची नावं सांगून कसं आहे की कशाला कोणाच्या पोटावर लाथ मारायची, ती काही माझी संस्कृती नाही आहे। नावं सांगून मला त्यांना बदनामही करायचं नाही आहे। मात्र जो कोणी हा व्हिडिओ ऐकेल त्याला हे माहीत आहे की ही मागणी आपण केली होती आणि परत मला ते काही फार फुरू करायचं नाही, कारण महाविकास आघाडीच्या काळामधला हा सगळा सावळा गोंधळ होता। त्यामुळं मी ज्या वेळेस संबंधित ओएसडींनी माझ्याकडे तशी मागणी केली त्यावेळेस माझ्या पक्षांच्या नेत्यांच्या कानावरती गोष्ट टाकल्यानंतर मग मात्र तिथून म्हणजे मीच काढता पाय घेतला। म्हटलं उगाच पैसे देऊन जर विकास कामं मार्गी लागत असतील त्यापेक्षा न केलेले बरे। काय होईल, लोक हेच म्हणतील की तुम्ही 4-5-6 वर्ष आमदार होतात पण तुम्ही पाहिजे तेवढा विकास निधीने आणू शकला। आज हजारो कोटीची कामं अनेक आमदार लोक आणतात इतर मतदारसंघामध्ये, ती कशी येतात ते त्यांना विचारा ना की तुम्ही 1000 कोटीचं एखादं टेंडर आणलं म्हणजे कसं आणलं, तुम्ही टेंडर मॅनेज केलं का, तुम्ही मंत्र्याला मॅनेज केलं का, मंत्र्यांच्या ओएसडीला मॅनेज केलं का, ही सगळी कारभार सगळा याच्यामधला आपल्या मंत्रालयामधला हा सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रात, जवळपास जे राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत। पण वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाचं खरोखर मनापासून स्वागत केलं पाहिजे की त्यांनी आता इथून पुढं महायुतीच्या सत्तेला गालबोट लागू नये म्हणून पारदर्शकता आणण्याकरता तुम्ही बघा, मग ज्या मंत्र्यांची नावं घेतली त्यात संजय राठोड यांचा अपवाद वगळता बाकी कोणी मंत्री दिसले का तुम्हाला? तानाजी सावंत आहेत का सत्तेमध्ये म्हणजे मंत्रिपदावर? अब्दुल सत्तार आहेत का मंत्रिपदावर? नाही आहे। अहो इतकंच काय, एक तर असं प्रकरण आहे की आता विद्यापीठावर समजा तुम्हाला एखादं सदस्य द्यायचं असेल ना, त्याच्याशी सुद्धा आर्थिक व्यवहार झालेले आहेत माजी कृषी मंत्र्यांच्या ओएसडीचे, पीएचे किंवा त्यांच्या खालच्या लोकांचे, की बाबा तुम्हाला कृषी विद्यापीठावर यायचं आहे तर मग हे थोडी देवाणघेवाण करा, माझं नाव कार्यकारी परिषदेवर घ्या। आहेत सगळी पुरावे, काय आता सांगून काय करणार त्यांचं? अब जो हो गया सो हो गया। ज्या कृषी मंत्र्यांचा उल्लेख करता, अकोल्यात एबीपी माझानंच त्यांच्यात एका जे धाड टाकायला टोळे हे आले होते, त्यांचं पथक आलं होतं, त्याची बातमी आम्ही केली होती। तेव्हा त्यांचा एक पीएस जे होते ते चर्चेत आले होते। एक तुम्ही नाव घेतलं तर म्हणजे अब्दुल सत्तार जेव्हा कृषी मंत्री होते त्यांच्या काळात जे काही अकोल्याच्या कृषी विद्यापीठावर लोक आले त्याच्याबद्दल मोठे चर्चा ज्या रंगल्या होत्या। कोणतरी त्यांचं मोगल नावाचे एक ओएसडी होते, त्यांच्या संदर्भात ह्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या। त्यांचे वडील मला माझ्या माहितीप्रमाणे कार्यकारी परिषदेवर मोगल साहेब आले होते आणि आम्ही त्यावेळेस विद्यापीठांच्या कुलगुरूला आम्ही सर्वांनी विनंती केली होती की मराठवाड्याच्या विद्यापीठावर मराठवाड्यातली लोक घ्यावी,
पण विदर्भाचं जर कृषी विद्यापीठ असेल, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, तर तिथं प्राधान्यक्रम हा विदर्भालाच द्यावा. अकोला शहरात, अकोला जिल्ह्यात जर ते विद्यापीठ आहे तर इथलेच प्रतिनिधी तिथे गेले पाहिजे. संभाजीनगरचा प्रतिनिधी इथं काय करतोय, नाशिकचा प्रतिनिधी इथं काय करतोय. त्याच्यामुळं त्याच्यात सुद्धा पारदर्शकता आली पाहिजे. पण असं आहे की एक वेळ EC मेंबर म्हणून तो गेला की त्याचा कार्यकाळ 3 वर्ष असतो, मग त्याला 3 वर्ष हटवता येत नाही. त्याच्यामुळे आता जे आहे ते 3 वर्ष तर आता झेलावंच लागतील त्यांना. पण अन्याय होतो आमच्या विदर्भावर, ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीत अन्याय होतो. त्यात विद्यापीठात सुद्धा विदर्भाच्या शेतकऱ्याच्या हक्काची जागा जर मराठवाड्यातला माणूस येऊन इथे घेत असेल, मग याच्या अर्थ तुम्ही आर्थिक देवाणघेवाण केलेली आहे. मोघल यांनी त्यांच्या वडिलांना आणलं होतं. हो ना, मग मी सांगतो ना की मोघल यांचे वडील आमच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य आहेत. तेच कसे आहेत, कारण मोघल त्यांचे स्वीय सहाय्यक होते. आणि मग ते आले कसे, मग काय आर्थिक व्यवहार झाला का, झाला नसेल तर मोघल आणि त्यांचे नेते सत्तार साहेबांनी सांगावं. म्हणजे माझा स्पष्ट आरोप आहे आणि माझं मत पण आहे की कृषी विद्यापीठ आमच्या हक्काचं असताना दुसऱ्या भागातली लोक घुसखोरी कशी करू शकतात. म्हणजेच तुम्ही आर्थिक देवाणघेवाण केली. शेवटचा प्रश्न विचारतो. काल जेव्हा तुम्ही आरोप केलात, तुमचं सरकारच्या निर्णयात तुम्ही स्वागत पण केलंय. जेव्हा भुमरे साहेबांच्या खात्याच्या संदर्भात तुम्ही बोललात, त्यांना आम्ही प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला, त्यांनी काही बोलायला नकार दिला. म्हणजे प्रतिक्रिया जर दिली नसेल तर काहीतरी आहे असं म्हणता येईल का? भुमरे साहेबांनाही बऱ्यापैकी माहीत आहे आणि ज्यांची नावं घेतली त्यांनाही माहीत आहे की त्यांचा दोष नसेल कदाचित, पण त्यांच्या खाली काम करणाऱ्या लोकांनी कशा पद्धतीनं मंत्रालय पोखरलं आणि त्यामुळे नाहक ते बदनाम झालेत हे त्यांना चांगल्या पद्धतीचं माहीत असल्यामुळं त्यांनी ते उत्तर देणं टाळलं असावं. भुमरेंना बदनाम करणारा तो माणूस कोण आहे? कारण एक आमदार सुद्धा या संदर्भात बोलायला तयार आहेत. असं आहे की मी प्रत्यक्ष त्यांनाच भेटून सांगेल की तुम्ही जे तुमचे OSD म्हणून असे विश्वास वगैरे ठेवता, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांनी तुम्हाला कसं बदनाम केलं. संदीपान भुमरे व्यक्तिशः खूप चांगली व्यक्ती आहे. आपण जर पर्सनल भेटलो तर हा आमदार तुमचं काय काम आहे ते घेऊन या असं ते म्हणायचे. पण काम घेऊन आल्यानंतर मग संपर्क त्यांचा होत नव्हता ना. दुर्दैव काय महाराष्ट्राचं, दुर्दैव सांगतो एक आमदार म्हणून, मंत्री संपर्कात नाहीत. मंत्र्याला फोन करायचा असेल तर प्रत्येक मंत्र्यांचे OSD आणि PS ठरलेले आहेत. मग OSDला फोन लावला ते इतके व्यस्त असतात, कुठल्याही मंत्र्यांचे घ्या, कुठल्याही. आता एक डायरी काढलेली आहे महाराष्ट्र विधिमंडळाने, संबंधित मंत्री आणि त्यांचे स्वीय सहाय्यक. त्या स्वीय सहाय्यकाचे एक तर मंत्री असे आहेत की त्यांचे 5 स्वीय सहाय्यक आहेत. हे कशाला? मागच्या काळात शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांचे 10 ते 12 OSD असतील, अगदी नितीन दळवींपासून अगदी खतगावकरांपर्यंत. प्रत्येकाला आम्ही फोन करायचो नगर विकासच्या कामाकरता. मागं मी विखे पाटलांच्या संदर्भातही हे स्टेटमेंट केलं होतं की विखे पाटील ज्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री होते, आमचा संपर्कच होत नव्हता ना. मंत्र्यांशी संपर्क होत नाही म्हणून आम्ही OSDचा नंबर तुम्ही दिलेला आहे, त्यांच्याशी संपर्क करावा तर ते म्हणतात साहेब व्यस्त आहेत. मग त्यांचा एक PS असतो, तोही फोन उचलत नाही आणि त्या PSचा एक PS असतो, त्याचा नंबर आमच्याकडे नसतो. मग दुर्दैवानं असं होतं की ती कामही मार्गी लागत नाहीत आणि मग शेवटी आमचा रोष त्या मंत्र्यांवर येतो. मिटकरी साहेब, परत तुम्हाला एक विनंती आहे की महाराष्ट्राच्या भल्यासाठी ही लोक महाराष्ट्रासमोर येणं फार आवश्यक आहे. तुम्ही काल जो उल्लेख केला होता तो व्यक्ती कोण, म्हणजे व्यक्ती म्हणून नाही, नाव म्हणून नाही, तर ह्या प्रवृत्ती मंत्रालयात अशा अनेक प्रकारच्या आहेत ज्यांनी महाराष्ट्राला आणि मंत्रालयाला पोखरलेला आहे, कारभार पोखरलेला आहे. तर त्यातलं एक जे नाव आहे, तुम्ही काल रोजगार हमी खात्याबद्दल बोलले, तर तो व्यक्ती कोण आहे? मला असं वाटते की एक गोष्ट आपण माणूस म्हणून लक्षात घेतली पाहिजे. आज त्याचं नाव उघड करणं म्हणजे बिचाऱ्याचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कशाला त्याच्या चांगल्या घरात आपण माती कालवायची. आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस आहे पण मला त्यामध्ये पडायचं नाही. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली स्वच्छता मोहीम ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे आणि अनेक खात्या ज्या आहेत त्या खात्यांमध्ये सुरू असलेला कारभार, त्यांच्या OSDकडून सुरू असलेली मनमानी याला मुख्यमंत्री निश्चितच चाप लावतील असा विश्वास जो आहे तो आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केला आहे. उमेश अलोणे, ABP माझा, अकोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.